नमस्कार मित्रांनो, मुकुंद खानोरे. मित्रांनो, सध्याची जी मार्केटची कंडिशन जर बघितली तुम्ही, तर निफ्टी जी आहे ती 25,000च्या आजूबाजू आहे. पण आपले जे पोर्टफोलिओ आहे म्हणजे स्टॉक जे आहेत मित्रांनो, ते आजच्या कंडिशनमध्ये 50 ते 60%, 70% डाऊनमध्ये आहेत. म्हणजे एखादा शेअर ज्यांनी ₹2,000 घेतला असेल मित्रांनो, तर तो आजच्या कंडिशनमध्ये ₹700-800 त्याची किंमत ही सुरू आहे. आणि सगळीकडे जर बघितलं तुम्ही, रिटेल इन्व्हेस्टर जो आहे मित्रांनो, तो एक पॅनिकनेसमध्ये गेलेला आहे. त्याला असं वाटत असेल की बाबा हा 1,500ला मी शेअर घेतला, आज ₹700 चालली किंवा ₹500 प्राईस चालली, तर हे पुढे जाऊन झिरो तो नाही होणार. तर मित्रांनो, त्यासाठी हा व्हिडिओ खास बनवलेला आहे मित्रांनो, की जेणेकरून तुम्ही शेअर मार्केटमध्ये घाबरले नाही पाहिजे, पॅनिकनेस नाही झाली पाहिजे मित्रांनो. कारण की मला स्वतःला एक्सपिरियन्स आहे मित्रांनो, मला एक्सपिरियन्स आहे. मी 2004ची मंदी बघितली होती मित्रांनो. 2004ला स्टॉक मार्केट हे डाऊन सर्किट लागलं होतं, ती मंदी बघितली होती. 2006ला पण शेअर मार्केटमध्ये डाऊन सर्किट लागलं होतं, ती मंदी बघितली होती. 2008मध्ये पण मित्रांनो मार्केटला डाऊन सर्किट लागलं होतं, तीही मंदी बघितली होती. 2010मध्ये मित्रांनो डाऊन सर्किट लागलं नव्हतं, पण मार्केट खूप खाली गेलं होतं आणि स्टॉक पण खूप खाली गेले होते मित्रांनो. त्यानंतर 2014 नंतर मार्केट हे वर गेलं. त्यानंतर मित्रांनो 2016-17मध्ये पण मार्केटमध्ये मंदी होती. प्लस मित्रांनो 2020मध्ये जेव्हा कोरोना आला होता, तेव्हा पण मार्केटमध्ये भरपूर प्रकारे एक चांगली मंदी आली होती मित्रांनो. आणि तेव्हा पण भरपूर प्रमाणामध्ये स्टॉक खाली गेले होते. तर आत्ताच्या मित्रांनो, आत्ताच्या मंदीमध्ये मित्रांनो, आपण स्वतः काय केलं पाहिजे आणि स्टॉक मार्केटमध्ये कसा पैसा कमवला पाहिजे आणि जे आपले लॉसमधले जे स्टॉक आहे त्याचं आपण पुढे जाऊन काय केलं पाहिजे मित्रांनो, ह्या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये आज आपल्याला बघायला भेटणार आहे. हा व्हिडिओ मित्रांनो स्टार्ट टू एंडपर्यंत तुम्ही पहा. तर मित्रांनो, हा निफ्टीचा चार्ट आहे. सर्वात पहिले निफ्टीचा चार्ट बघून घ्या तुम्ही. सध्या मार्केट जे आहे मित्रांनो, हे हाय पॉईंट वरनं म्हणजे इकडून 5 जानेवारी 2026ला 26,000 निफ्टी होती. 26,000 वरनं निफ्टी आजच्या कंडिशन मध्ये ही 25,000च्या आजूबाजू आहे मित्रांनो. इथं नीट बघा, याच्या आधी पण एक करेक्शन झालं होतं, तेही बघून घ्या. 25 सप्टेंबरला निफ्टी जी होती ती 26,000 होती. 26,000 वरनं मार्केट जे गेलं होतं ते 22,000 पर्यंत आलं होतं. लो जो होता मित्रांनो, 21,700चा लो दिला होता निफ्टीने 7 एप्रिल 2025ला. 7 एप्रिल 2025ला. आता मित्रांनो, इथे बघा, त्याच्या आधी पण मार्केट कोसळलं होतं. ते 17 जानेवारी 2020ला 12,300 निफ्टी होती मित्रांनो. मी अजून काही इंटरेस्टिंग गोष्टी पण तुम्हाला दाखवणार आहे. स्टॉक बद्दल पण तुम्हाला दाखवणार आहे. किती पेशन्स आपल्याला ठेवायला लागतं तर शेअर मार्केटमध्ये पैसा कमवू शकतो. इथं बघा मित्रांनो, 12,000 वरनं 7,500 निफ्टी गेली, खाली आलेली होती 7,500 आणि तिकडनं 26,000 गेली. त्याच्या आधी पण मित्रांनो असं भरपूर सारे करेक्शन झाले होते. इथं बघा, 2015-16ला पण मी तुम्हाला बोललो, इथं निफ्टी 8,500 होती, तिकडनं 7,000 पर्यंत आली होती. इथं एक मोठं करेक्शन झालं होतं 2008 मध्ये. निफ्टी 6,300 होती आणि निफ्टी इथं 2,250 पर्यंत आलेली होती मित्रांनो. खाली 2,250 पर्यंत आलेली होती. एका वर्षामध्ये एवढं मार्केट पडलं होतं. पण ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं मित्रांनो, हे खाली जाते, वरती जाते, वरती जाते, खाली जाते. पण ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं तर मार्केटनी हे रिटर्न दिलेले आहे. ठीक आहे. लॉंग टर्म मध्ये तुम्ही जर विचार कराल तर स्टॉक मार्केटमध्ये पैसा बनतो. शॉर्ट टर्म मध्ये जर तुम्ही विचार कराल तर मित्रांनो, कुठेतरी शॉर्ट टर्म मध्ये जर तुम्ही बोलाल की मी बाबा इथं पैसे लावले आणि त्यानंतर मार्केट खाली आलं 2008ला, निफ्टी 6,300ला पैसे लावले, 3,000 निफ्टी आले, आता मी निघून जातो, तर तुम्ही हा प्रॉफिट कधी करू शकत नाही मित्रांनो. एक कंपनी होती, तिचं नाव आहे KEI इंडस्ट्रीज लिमिटेड मित्रांनो. एक टायमामध्ये ना याची खूप मोठी न्यूज होती बाय करण्याची. कधी होती तेही तुम्हाला मी सांगतो आणि त्याच्यानंतर स्टॉक मध्ये काय झालं तेही तुम्हाला सांगतो. नीट बघून घ्या, खूप महत्वाची आणि इंटरेस्टिंग गोष्ट आहे तुमच्यासाठी. खूप महत्वाची आणि इंटरेस्टिंग गोष्ट आहे. बघा, स्टॉक मार्केटमध्ये काय काय गोष्टी घडतात, ह्याला शेअर मार्केट म्हणतात. ते नीट बघून घ्या मित्रांनो. हा स्टॉक आहे KEI इंडस्ट्रीजचा.
2007 मध्ये मित्रांनो, कधी 2007 मध्ये हा 129 रुपये गेला होता आणि तिकडनं स्टॉक जो होता तो खाली गेला, 88 रुपये गेला. आणि त्याच्यानंतर मित्रांनो 2008 मध्ये ह्याची न्यूज होती, हा स्टॉक बाय करा, आणि याचा रिसर्च रिपोर्ट पण होता मित्रांनो, त्यावेळेस बनला होता. आणि टार्गेट तेव्हा कधी 300 का 400 रुपयाचं टार्गेट बनलं होतं रिपोर्ट प्रमाणे 2008 ला. तेव्हा मित्रांनो हा स्टॉकनी ब्रेकआउट दिलं, एक चांगलं ब्रेकआउट दिलं. 129चं ब्रेकआउट देऊन स्टॉक गेला 158 रुपये. तुम्हाला समोर दिसतोय. 9 जानेवारी 2008 मध्ये स्टॉक गेला 158 रुपीज गेला वरती. 158 रुपीज गेला. 158 वरनं मित्रांनो हा स्टॉक वन साइड खाली 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 येत येत फक्त आणि फक्त 9 रुपये झाला. ही तारीख आहे 20 मार्च 2009 ला. स्टॉक फक्त 158 रुपयावरनं फक्त 9 रुपये राहिला. आता मित्रांनो, आपण बोलतो लाखाचे 12,000 रुपये झाले, इथं 12,000 पण नाही राहिले, 3,000 रुपये राहिले. विचार करा, लाखाचे 3,000 रुपये राहिले. पण ज्यांनी ह्या शेअर मार्केटमध्ये पेशन्स ठेवले आणि हा स्टॉक होल्ड करून ठेवला, ठीक आहे, भले तो 150 रुपयाला घेतला असून दे, 100 रुपयाला घेतला असून दे, 50ला ऍव्हरेज केला असून दे, 10ला वापस ऍव्हरेज केला असून दे, 40 रुपयाला ऍव्हरेज केला असून दे, पण हा स्टॉक शेअर मार्केटमध्ये काहीतरी मला पैसा बनेल या उद्दिष्टाने जर हा शेअर तशाच्या तसा ठेवला असेल, तर मित्रांनो पुढे जाऊन हा स्टॉक मित्रांनो 5,000 रुपये गेला. 9 रुपयावरनं मित्रांनो हा स्टॉक जो आहे हा पुढे जाऊन 5,000 रुपये गेला मित्रांनो. 5,000 रुपये. विचार करा, एवढे रिटर्न या स्टॉकनी दिलेले आहे. पण कोणाला भेटले मित्रांनो हे रिटर्न? ज्यांनी शेअर मार्केटमध्ये पेशन्स ठेवले, ज्यांनी स्टॉक होल्ड करून ठेवला, ज्यांनी टाइम आल्यावरती त्या स्टॉकला ऍव्हरेज केलं, किंवा कंटिन्यू जरी थोडे 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 पैसे टाकत टाकत त्यांनी ऍव्हरेज करत गेले असे, बाबा 100 150 रुपयाला घेतला शेअर, 100 रुपयाला ऍव्हरेज केला, 80 रुपयाला ऍव्हरेज केला, 60 रुपयाला ऍव्हरेज केला, 50 रुपयाला ऍव्हरेज केला, 20 रुपयाला ऍव्हरेज केला, 10 रुपयाला ऍव्हरेज केला. ठीक आहे, ज्यांना स्वतः या कंपनीवरती भरोसा आहे आणि स्वतःवरती आणि शेअर मार्केटमध्ये ज्यांना भरोसा आहे, ज्यांनी ऍव्हरेज केला मित्रांनो, त्यांचे आज किती रुपये पैसे बनले मित्रांनो, विचार करा. एवढे पैसे बनले. 10 रुपयाचा शेअर मित्रांनो, 10 रुपयाचा शेअर तो 5,000 रुपये गेलेला आहे. 5,000 रुपये. विचार करा, 1 लाखाचे किती कोटी बनले मित्रांनो, 4 ते 5 कोटी रुपये बनले. विचार करा. पण हे कोणाला मिळालेत पैसे? ज्यांनी शेअर मार्केटमध्ये पेशन्स ठेवले, कळतंय, पेशन्स ठेवले, त्यांना पैसे मिळालेले आहेत. शेअर मार्केटमध्ये मित्रांनो पैसा कमवायचा असेल तर पेशन्स ठेवणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो. हे प्रूफ सकट मी तुम्हाला आता दाखवलं. असे भरपूर अनेक शेअर आहे मित्रांनो. हा बघा, V2 रिटेल हा शेअर, V2 रिटेल लिमिटेडचा हा स्टॉक आहे मित्रांनो. हा स्टॉकची किंमत 900 रुपये होती. 2008 मध्ये ह्या स्टॉकची किंमत 900 रुपये होती. 900 रुपयावरनं हा फक्त 7 रुपये आला. किती आला? फक्त 7 रुपये. 7 रुपीज मित्रांनो, फक्त 7 रुपये झाला. ठीक आहे, फक्त 7 रुपये झाला. 7 रुपयावरनं मित्रांनो हा स्टॉक पुढे जाऊन 450 रुपये गेला, वापस शेअर खाली आला, पण 52 रुपये झाला. आणि आजच्या कंडिशनमध्ये स्टॉक चाललेला आहे 1,800 रुपयाच्या आजूबाजूला. तर मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये पेशन्स जे ठेवतात तेच शेअर मार्केटमध्ये पैसा कमवतात. जे पेशन्स ठेवत नाही मित्रांनो, ते कुठेतरी स्टॉक मार्केटमध्ये लॉस करून जातात. म्हणून स्टॉक मार्केटमध्ये मित्रांनो पेशन्स ठेवणं खूप महत्वाचं आहे, जेणेकरून तुम्ही चांगला प्रॉफिट कमवू शकतात. तुमचा व्ह्यू असला पाहिजे 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष. जर तुमचा 20 वर्ष, 15 वर्षाचा व्ह्यू असेल मित्रांनो शेअर मार्केटमध्ये, तर मित्रांनो तुम्ही चांगला पैसा शेअर मार्केटमध्ये कमवू शकता. तर ह्याच गोष्टी मित्रांनो मला तुम्हाला दाखवून द्यायच्या आहेत प्रूफ सकट, की शेअर मार्केटमध्ये पैसा बनण्याचे किती चांगले चान्सेस आहे, किती चांगला तुम्ही पैसा बनवू शकतात. पण याच्यामध्ये पेशन्स ठेवणं पण तेवढंच महत्वाचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल मित्रांनो, की शेअर मार्केटमध्ये आज 150 रुपये, 200 रुपयाचे शेअर्स पण मित्रांनो 9 रुपये, 10 रुपये होतात. पण त्यानंतर जे लोक पेशन्स ठेवतात मित्रांनो, जे शेअर मार्केटमध्ये पेशन्स ठेवतात मित्रांनो,
तेच लोक शेअर मार्केटमध्ये चांगला पैसा कमवतात. कारण की 9 रुपये 10 रुपये झालेले स्टॉक मित्रांनो, 150 रुपयावरून 9 रुपये 10 रुपये झालेले स्टॉक आजच्या कंडिशनमध्ये 4,500 ते 5,000 रुपये आहे. पण हा प्रॉफिट कोणाला मिळाला मित्रांनो? ज्यांनी स्टॉक मार्केटमध्ये पेशन्स ठेवले, ज्यांना स्टॉक मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारचा मित्रांनो सट्टा नाही केला आणि पेशन्स ठेवून मित्रांनो शेअर त्यांनी होल्ड केले, त्यांना हा पैसा मिळाला. आणि मित्रांनो, तुम्हाला पण वाटत असेल की शेअर मार्केटमध्ये तुमची पण आर्थिक प्रगती झाली पाहिजे, आर्थिक उन्नती झाली पाहिजे, तर मित्रांनो आपला फक्त 499 रुपयाचा शेअर मार्केटचा कोर्स आहे. जास्त मोठी अमाऊंट मी तुम्हाला सांगत नाही. फक्त आणि फक्त 499 रुपयाचा हा शेअर मार्केटचा कोर्स आहे, ज्याच्यामध्ये मित्रांनो शेअर मार्केटमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे, शेअर मार्केटमध्ये कसे शेअर्स निवडले पाहिजे, कुठली टेक्निक वापरली पाहिजे, मल्टीबॅगर स्टॉक निवडताना कुठली टेक्निक वापरली पाहिजे, स्टॉक निवडताना मित्रांनो त्याचा फंडामेंटल काय बघितलं पाहिजे, त्याचं डेप्ट असून ते कंपनीवरती स्वतःचं नेटवर्क किती आहे, ह्या सर्व गोष्टी कसं बघितलं पाहिजे, काय बघितलं पाहिजे, जेणेकरून तुम्ही यशस्वी शेअर मार्केटमध्ये झाले पाहिजे मित्रांनो. त्यासाठी जे खाली तुम्हाला नंबर्स दिले त्या नंबर्सवरती कॉल करायचा आहे आणि स्टॉक मार्केटचा आपला हा सुपर पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन म्हणजे शेअर मार्केटचा हा कोर्स तुम्हाला जॉईन करायचा आहे, जेणेकरून तुमची आणि तुमच्या फॅमिलीची आर्थिक प्रगती, आर्थिक उन्नती झाली म्हणजे झालीच पाहिजे मित्रांनो. धन्यवाद.